नमस्कार मित्रांनो, एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, बालपणीच वडिलांचे निधन झाल्यानंतर चाळीत राहून हलाखीचे दिवस काढणाऱ्या अभिनेत्री महिमा मकवानाचा संघर्ष प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. सपने सुहाने लडकपण के मालिकेतून प्रसिद्धीच्या जोतात आलेल्या महिमाने अवघ्या 14व्या वर्षी मुंबईत स्वतःचे हक्काचे घर आणि गाडी खरेदी केली. सध्या नेटफ्लिक्सच्या मुसाफिर कॅफे या सिरीजमध्ये झळकणाऱ्या 25 वर्षाच्या महिमाने आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी शाळा सांभाळून ऑडिशन्स दिल्या. नातेवाईकांनी हीन दर्जाचे समजल्यानंतरही महिमाने हार मानली नाही. 2021 मध्ये रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये महिमाने तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सांगितला होता. महिमाचं आयुष्य अगदी लहान वयातच बदललं होतं. माझे वडील वारले तेव्हा मी फक्त 5 महिन्याची होते. त्या काळात माझी आई एका NGO मध्ये काम करायची आणि माझा भाऊ 9 वर्षाचा होता. माझ्या आईला अभिनेत्री व्हायचं होतं, पण ती बनू शकली नाही, म्हणून तिने मला अभिनयाकडे वळवलं, असं महिमा मकवानाने सांगितलं. महिमा या क्षेत्रात तिच्यावरील जबाबदारीमुळे आली, पण त्याची किंमत तिला मोजावी लागली. तिला आपलं बालपण जगता आलं नाही. तिला इतर मुलांप्रमाणे शाळा किंवा कॉलेजचं आयुष्य जगायला मिळालं नाही. कुटुंबात कमावणारं दुसरं कोणीच नव्हतं. आम्ही चाळीत राहायचो. नातेवाईकांसह इतर लोकही आम्हाला हीन दर्जाचे समजायचे. आईच्या एका वाक्याने आपलं आयुष्य बदललं, असं महिमा सांगते. एक दिवस माझ्या आईने मला सांगितलं की मरण्यापूर्वी तिला स्वतःचं घर हवं आहे आणि आईची हीच इच्छा पूर्ण करायचं महिमाने ठरवलं. 2012 मध्ये झी टीव्ही वरील सपने सुहाने लडकपण के या मालिकेने महिमाला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेच्या यशाने तिची व तिच्या कुटुंबाची परिस्थिती रातोरात बदलली. त्या मालिकेनंतर मी माझं पहिलं घर विकत घेतलं. मी फक्त 14 वर्षाची होते. मी मीरा रोड मध्ये घर घेतलं आणि माझी पहिली कार ही खरेदी केली. अवघ्या 14व्या वर्षी पहिले घर खरेदी केल्यानंतर एका दशकानंतर महिमाने दुसरे घर खरेदी केले. गेल्या वर्षी तिने मुंबईतील तिच्या दुसऱ्या घराची झलक चाहत्यांना दाखवली. त्या घरात ती तिच्या आई बरोबर राहते, असं म्हणत अभिनेत्रीने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली. तर मित्रांनो, तुम्हाला अभिनेत्री महिमा मकवाना आवडते का? खाली कमेंट करून नक्की कळवा.